Ola, Uber, Rapido, Ola, Uber, Rapido, Ola, Uber, Rapido. I don't like it. I avoid. But Ola, Uber, Rapido likes me. I can't avoid because गाडीचे हप्ते पेंडिंग आहेत ना भावा, अजून गाडीचे हप्ते भरायचे आहेत. तर नमस्कार मित्रांनो, मी सम्राट पवार मराठी स्ट्रीममध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. थंडी लईच वाढली राव. हे एवढं मफलर बिफलर हे लावून सुद्धा सर्दी होत असेल तर सर्दी वाढली, थंडी वाढली. तर वाजलेत किती, 10:03. आता जस्ट चालू केलेलं आहे. बघूया पहिली ऑर्डर कधी पडती का नाही. आज 1000 करतात कारण 2च कांड्या उरलेत आणि 2 कांड्यावर 1000 रुपये आरामशीर होतं. 1000 काही 1300 होतं. फक्त जिथं जाईल तिथं पडली पाहिजे, रिटर्न यायला नाही पाहिजे. आणि रिटर्न हलणारच नाही, म्हणजे पहिली ऑर्डर जिथं जाईल ना तिथं थांबणार, दुसरी ऑर्डर पडतो पण हलणार नाही. 100च्या वरच, 100च्या खाली नको. कारण ट्रान्झॅक्शन चालू झालेले आहेत फॅमपेचे. काल संध्याकाळी जिथं हिंदोडीला गेलो तिथं चालू झाले. त्यानंतर ना येताना बी मला वाटतं त्यांनी नाही, येताना कॅश दिले, पण जाताना मॅडम म्हणलेले माझ्याकडे कॅश आहेत. त्यांना म्हणलं फॅमपे चालत नाही. हो म्हटले, पण बघू म्हणले, एकदा बघू म्हणले झालं. म्हटलं नाही होणार, द्यायला काय हरकत झालं की. नसतं गेलं तर परवडलं असतं, कारण का तर त्यांच्याकडे कॅश होते. आज झालं असतं तेवढंच आपल्याला, कारण मग आज दुपारपर्यंत लिमिट संपन. त्यामुळे काय करणार आहे. नाक असं वाकड दिसते का माझं? नाही मला असं वाटलं, इकडून असं बघतोय नाकीतून असा कर वाटला दिसतो रे. नाही रे, नाही तसंच आहे. मी ना तेढा आहे का माझं? जाऊ दे, तेढा आहे पण मेरा नाक है. तर बघूया आज कधी काय माहित नाही. जोपर्यंत चालेल नंतर ना कॅशवर धंदा करायचा. पण मिनिमम 1000 रुपये तरी करायचे, जेणेकरून आपला पर डे तरी निघला पाहिजे भाऊ. मेंटेनन्स सीएनजी सगळं काढलेले. ते 2 कांड्याचं लाल कांडी करून टाकायचं. लाल कांडी झाले की सीएनजी भरून लावून टाकायचं आणि बँकेत जाऊन यायचं आज नक्कीच. आणि बँक चालूच करून घ्यायची काय काय ना, नाही दुसऱ्या बँकेत फॉर्म भरून. त्याला काय अर्थ आहे भाऊ. मागच्या फ्रायडेला मग खोललेलं आय थिंक मी. फ्रायडे बुधवारी होईल म्हणलेले, तर मी म्हणलेलं सोमवारी देऊ. त्यामुळे मला सोमवारी जाते, जेणेकरून तुम्हाला 2 दिवस जास्त देतो आपण. तुम्हाला माहिती आहे 2 दिवस जास्त झाले. त्यामुळं आज काही करून कृपा करा, मला मदत करा, माझे अकाउंट खोला. कारण मला गरज आहे, नाहीतर माझे वांदे होतात. धंदा करायचं माझं वांदं होतं, त्यामुळे मी खोलतोय. नाही तर मला गरज बी नव्हती बँकेचं अकाउंट खोलायला. बँकेचं अकाउंट खोलण्याचं एकमेव कारण म्हणजे तेच आहे की ऑनलाईन ट्रान्झॅक्शन बिझनेस, दॅट्स वाय. नाहीतर फॅमपेला जर लिमिट अनलिमिटेड असतं ना ॲक्सेप्टेशनचं, बाई कशाला बँक लागते मग आपल्याला. फॅमपेने गद्दारी केली राव. फॅमपेने असं नव्हतं करायला पाहिजे, लिमिट नव्हती ठेवलं पाहिजे. अनलिमिटेड तुम्ही 99 रुपये घेतले ना केवायसी करण्यासाठी व्हिडिओ कॉलवर की प्रूफ मीच आहे, माझे आधार कार्ड, पॅन कार्ड नंबर व्हिडिओ कॉलवर सगळं घेतलेलं आहे माझं. तेव्हा जाऊन चालू झालेले. फॅमपे असंच चालू होत नाही. 99 रुपये द्यायला लागतात त्यांना चार्जेस. तेव्हा कुठेतरी फॅमपे चालू होतो. आणि एवढं घेऊन सुद्धा तुम्ही मला लिमिट देत असाल, वाटलं तर अजून 100 घ्या, पण लिमिट द्या मला. अनलिमिटेड करा, कारण धंदा आहे भाऊ. कारण हे कॉस्मस बिस्मस आणि वाटलंच तर 10-20 रुपये एक्स्ट्रा घ्या दर महिन्याला. 10 काही 100 घ्या, महिन्याला 100 घ्या. चला एवढं बी कर म्हणतो मी, पण माझा ते अनलिमिटेड करा राव. काहीतरी सुधारणा करा, नाही तर मग काय होईल. फॅमपे भविष्यात असं एखादा ॲप येईल की फॅमपे मागं राहील. फॅमपेला जर बिझनेस करायचं असेल तर त्याने अनलिमिटेड ट्रान्झॅक्शन ठेवले पाहिजे. हे बऱ्याच जणांना येतं माहिती का, अनलिमिटेड ठेवा राव. लोकांचे बिझनेस असतात. काय सांगू, चला व्हिडिओ पहिल्या ऑर्डरला. बॅक टू बॅक 2 ऑर्डर पडले. पहिली ऑर्डर पडलेली उंडीवरून आलो वाकडेवाडी सुसांच्या इकडे. आणि तिथनं बराच वेळ झाला थांबलो ऑर्डर पडणार. टोटल 2 ऑर्डर मध्ये 350 झाल्यात. वाटलं 11:45. एक 5 मिनिटं थांबूया अजून, बघूया. 10 मिनिटं थांबूया अजून, 5 मिनिटं बघूया. पडली नाही तर बघूया, पुढे जाऊया, कोण ना कोण भेटेल. इथनं मला वाटतं स्टेशनला गेलो पडेल. आणि कांडी एकच राहिली. 700-800 परत एका कांडीत 700 रुपये होतात बघूया कांडीत. कारण बघू कांडी संपली, अजून लाल कांडी जिंदा आहे. त्या जिंदा कांडीवर, लाल कांडीवर बी 400-500 रुपये होतात. पण आपल्याला 700 रुपये पाहिजे, मोजून काम करतो आपण. चला, तर फायनली मित्रांनो आपण आपल्या एरियात आलो आहोत. आणि वाजल्यात 5:04. मला वाटतं दुपारी जेवणाच्या वेळेस बी टेक घेतलं नाही. बॅक टू बॅक ऑर्डर पडत आहे. आणि मध्ये एका ठिकाणी गेलो थोडं वाकडेवाडीपासून मला वाटतं बराच वेळ थांबल्यानंतर एक ऑर्डर पडली. त्यानंतर हिंडून परत वाकडेवाडीला. तिथून बराच वेळ थांबल्यानंतर परत मग मारत तिकडे आलो आहे. आणि टोटल आपले 1120 रुपये, जी की खूप चांगली गोष्ट आहे. वाजल्यात 5:04. आणि आपण आता आहोत कुठं,
आपल्या एरियात आलो आहोत. तर चला आजचा हा ब्लॉग आपण इथे सेंड करूया आणि भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत शुभरात्री, बाय.